विठाल कब्रदे हरे देव हरिनाथ भगवान मौलिक ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु शोक महाराज की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पाये संतांची भाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संताची जगृपदाने कथे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझे वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदमेशमानंद वल्लभं तुकाराम नाम घेता कापेयम समचरण सरोजं सांद्रणीलांबुधावं जगनलिहितवाणीं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल विठ्ठल घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री क्षेत्र चारठाण ज्ञानेश्वरी जयंती माता पिता पुण्यतिथी आणि वैकुंठवासी सद्गुरू विठ्ठल महाराज घुले यांचा पुण्यतिथी सोहळा याचे संयोजक
आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेतले एक महान साधक रत्न नामदेव महाराज आणि बापूराव नागोराव ढवळे समस्त आणि भाविक सज्जन यांच्या माध्यमातून हा सोहळा चालू आहे. आज 3ऱ्या दिवसाच्या चिंतनामध्ये आपण उपस्थित आहोत. चिंतनाकरता जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा एक महत्त्वाचा अभंग आपण चिंतनामध्ये घेत आहोत. जन्माला आल्यानंतर जीवाच्या ठिकाणी स्वभावता अज्ञान असतं आणि ते अज्ञान काय मिळवायचं आणि कशानं मिळवायचं याच्या बाबतीत असतं. 3 महत्त्वाचे अडथळे आहेत: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. 3 मोठे शत्रू आहेत माणसाचे. जन्माला आल्यानंतर आपण कुठून जन्माला आलो, का जन्माला आलो, केव्हा जन्माला आलो, कोणी जन्माला घातलं, का घातलं, अनेक प्रश्न आहेत महाराज, ज्याचं अज्ञान असतं. आणि जन्माला आल्यानंतर नेमकं आपल्याला काय मिळवायचं आहे, कशानं मिळवायचं, साध्याचंही अज्ञान आणि साधनेचंही अज्ञान. आता ही लहान लहान मुलं इथे या शिक्षण संस्थेमध्ये काही मृदंग शिकत असतील, काही भजन शिकत असतील, काही विष्णू सहस्रनाम, संथा, 15 अध्याय, हे परमार्थाचे अंग शिकत आपण असाल. महाराजांना विचारलं, महाराज शिक्षक किती आहे? एक कलमी कार्यक्रम म्हणाले. अवघड आहे महाराज. लहान लहान मुलांना सांभाळायचं आणि शिकवायचं मोठं अवघड आहे. आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी महाराज 10 शिबिर घेतली लहान मुलांची. 7वी पासून मुलं घ्यायची. 1 महिनाभर त्यांना चांगले संस्कार द्यायचे. पण पहिले 8 दिवस म्हणजे वैऱ्याची रात्रच. अनेक ठिकाणचे भिन्न भिन्न संस्काराची मुलं आणि त्यांना कोणाचं काही न दुखताने की आम्हाला दुखतंय, आमचं दुखतंय, कोणी भांडणार, कोणी खोड्या करणार, भिन्न भिन्न अशा प्रकारची मुलं. पण त्यांना सांभाळणं आज आपल्या भारत देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मी माझं मनोगत शेवटी कीर्तनाचा शेवटी सांगणार आहे. तेव्हा या 3 अशा प्रकारचं एक प्रकारचे त्रिवेणी संगम आहे निमित्ताचा. आणि या माध्यमातून इथे उत्सव चालू. 3 कारणं आहेत आणि आजचं चिंतनसुद्धा 3रंच आहे. योगायोग आहे. तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, जन्माला आल्यानंतर जीवाला आपण होऊन कळत नाही. जीवाकडे ज्ञान नाही असं नाही, पण काही स्वाभाविक ज्ञान आहे. ज्ञानाचे प्रकार आहेत: स्वाभाविक ज्ञान, प्रासादिक ज्ञान आणि उपदेशित ज्ञान. स्वाभाविक ज्ञान म्हणजे मागच्या अनेक जन्मामध्ये जे संस्कार असतात ते संस्कार आपल्याबरोबर येतात, त्याला म्हणतात स्वाभाविक ज्ञान. वेद सांगतात, परांचे खाणी ते तृण स्वयंभू तस्मात परांग पश्यति नांतरात्मन. जीवात्मा बाहेर पाहतो, आत पाहत नाही. आणि नेमकं माणसाला असं काही मिळलं पाहिजे जे एक मिळवल्यानंतर जगातलं सगळंच मिळेल असं पाहिजे. महाराज एका अभंगामध्ये शिकवतात, बाबा आम्ही एक काम केलं त्याच्यामुळे तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, झाले अवघे काम, तिने झाले अवघे काम. निवारला भवभ्रम, निवारला भवभ्रम, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, निवारला झाले
अवघे काम केले झाले अवघे काम निवारला भवभ्रम निवारला भवभ्रम निवारला केले झाले अवघे काम निवारिला भवभ्रम निवारिला निवारिला तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. संसारामध्ये असं कोणतं एक नाही की ज्याच्यातून सगळं मिळेल. मुलगा जन्माला आला, 6 वर्षाचा झाला, त्याला डिग्री मिळवायची आहे. साधन शाळेत जाणं. मिळाली डिग्री. डिग्री साध्य राहत नाही, डिग्री साधन होते आणि नोकरी साध्य राहत. मिळाली नोकरी. कीर्तनात नोकऱ्या लवकर मिळतात. मिळाली नोकरी. नोकरी साध्य राहत नाही, नोकरी साधन. आणि 2 हाताचे 4 हात होणं साध्य. झाले 2 हाताचे 4 हात, टिकत नाही ते. पुन्हा पुढचं ते साधन होतं. आणि आपल्या वंशाला दिवा लावण्याकरता पुढे संतती होणं साध्य. रात्र जाईल महाराज, हे साध्य साधन साध्य साधन साध्य साधन कुठं सांगत बसायचं. पण परमार्थामध्ये असा एक साध्य आहे की जे मिळवल्यानंतर जगात मिळवण्याचं शिल्लकच राहत नाही. शहाणा माणूस याच्या मागे लागतो. अज्ञानी माणसाला काय मिळवायचं कळत नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवर एक दृष्टांत सांगायचे. 2 भिकारी होते. भिकारी आणि दोघे शंकर सोसायटीचे सभासद होते. आहे का शब्द इकडं? आहे. काय चमत्कार आहे म्हणा. कोणत्या डिक्शनरीमध्ये कोणास ठाऊक. शंकर सोसायटी म्हणजे शंकरा भगवान शंकराने गांजा ओढला काय? हा रे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. कोणाच्या दुर्बुद्धीतून हा शब्द निघालाय कोणास ठाऊक. दोन्ही भिकारी गांजा ओढणारे होते. प्रवास करता निघाले जुळून. भुसावळसारखं रेल्वे जंक्शन स्टेशन, जिथून रेल्वे मुंबईला जाते आणि जिथून रेल्वे नागपूरला जाते. एक गाडी आली, प्लॅटफॉर्मला येऊन उभं राहिली. दोघे एका गाडीत चढले. एका डब्यात शेजारी शेजारी बसले. गाडी सुरू झाली. 5-7 किलोमीटर गाडी गेल्यानंतर एकाला विचारला, बाबाजी आपको कहाँ जाना है? तो बोले हमें बम्बई जाना है. अच्छा. ज्याला मुंबईला जायचं होतं त्यांनी प्रतिप्रश्न केला, फिर आपको कहाँ जाना है? बोले हमें नागपूर जाना है. नागपूर मुंबई विरुद्ध टोक. बसले एका गाडीत. समोरच्या माणसानं पाहिलं डोळे लाल बंद आहेत, चालण्यात मेळ नाही, बोलण्यात मेळ नाही. नागपूरला जाणारा आपण सावध करू. सांगितलं बाबाजी ये गाड़ी बम्बई जा रही है, नागपुर नहीं जाने वाली. आप अगले स्टेशन पे उतार लो, पुढच्या स्टेशनवर उतरून घ्या. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गाडी मुंबईलाच आहे. अच्छा, हमें उतारने की कोई ज़रूरत नहीं है. आम्हाला उतरण्याची काही ज़रूरत नाही. क्यों? हमें नागपुर क्या और बम्बई क्या, कहीं भी जाकर भीख ही मांगना है. तसं सामान्य जीवाला कोणत्याही जन्मात जरी गेलो तर 5 विषयाच्या दारात भीकच मागायची महाराज. हा भिकारडेपणा टाकण्याकरता परमार्थात यावं लागतं. वेदशास्त्र आणि संत यांच्या संगतीतून आपल्याला असं कळत असतं की एक मिळवल्यानंतर जगातलं सगळं मिळतं. उपनिषदामध्ये असा प्रसंग आहे. उद्दालक नावाचा बाप नचिकेत नावाचा मुलगा गुरुकुलामध्ये ठेवला होता. पूर्वी गुरुकुल असत, तसं आता ही शिक्षण संस्था आहे. गुरुकुल असत, गुरुकुल. आणि फार मर्यादा होत्या, फार मर्यादा. गुरूंच्या विषयात सर्वस्वी भावना. एक प्रसंग सांगतो, थोडा फाटा फुटतो पण शिस्ती करता आवश्यक म्हणून सांगतो. आमचे चुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आपेगावकर हे जागतिक कीर्तीचे मृदंगवादक झाले. आपल्या वारकऱ्याचा मृदंग अमेरिका, फ्रान्स अनेक परदेशामध्ये पोचवला. आणि बालपणामध्ये त्यांना आणि मला आमच्या वडिलांनीच मृदंग शिकवला. 32 बोलामध्ये मी कीर्तन वाजवत होतो. महत्वाचे बोल.
आणि त्यांनाही वाजवायला शिकवलं. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांचं कीर्तन त्यांनी वाजवलं. आणि वाजवल्यानंतर स्वामी महाराजांनी त्यांच्या वडिलाला सांगितलं, हा मुलगा मला देऊन टाका, मी याला चांगलं तयार करतो. मुंबईला माधव बाग म्हणून आहे, तिथे मक्खनजी भैया जागतिक कीर्तीचे मृदंगवादक होऊन गेले. त्यांच्याकडे शिकायला ठेवलं. काही दिवस शिकवण घेत असताना शिकता शिकता आमच्या बापूंचा मागचा बोल बसला आणि गुरुजींना पुढचा बोल मागितला. पहिला बोल बसल्यानंतर पुढचा बोल मागणं काही गुन्हा आहे का? हा नाही. पुढचा बोल मागितल्यानंतर म्हातारा इतकं चिडलं, चल जा यहाँ से, फिर से मुंह नाही दिखाना, पुन्हा तोंड दाखवू नको. काय चुकलं कळना. उठले, गुरुजीच्या घराच्या बाहेरच्या दाराच्या जवळ जाऊन बसले. सूर्योदय ते सूर्यास्त गुरुजींच्या घराच्या दाराच्या बाहेर बसायचं. मक्खनजी भैया आत चालले की दर्शन घ्यायचं, बाहेर चाललं की दर्शन घ्यायचं, काही बोलायचं नाही. 4 महिने केलं असं, 4 महिने. आणि 4 महिन्यानंतर मग मक्खनजी भैया प्रसन्न झाले. आओ बेटा अंदर, आत ये. शिकवलं, सुरुवात केली. यांना लक्षात आलं की आपलं काय चुकलं आपल्याला कळालं नाही. एके दिवशी मक्खनजी भैया प्रसन्न असताना विचारलं, गुरुजी माझ्याकडनं काही चूक झाली, मला कळाले नाही, मला एवढं सांगा काय चुकलं ते. मक्खनजी भैयाने सांगितलं, तू मला बोल मागितला, तुला काय पाहिजे ते मला कळतं का तुला कळतं? मग तुला कळत असलं तर मी कशाला म्हणून हाकालून दिला होता. इतक्या गुरुकुलातल्या मर्यादा असतात महाराज. मग नचिकेत 12 वर्ष विद्या घेऊन घरी आला, पण विद्या आली की त्याच्याबरोबर थोडा अहंकार निर्माण होतो. बापाच्या लक्षात आलं, अरे 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 12 वर्ष गुरुग्रही राहिला, पण विद्येचा अहंकार निर्माण झाला. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगी अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचले. हा नरकात जाईल याचा करता उद्दालकाने एके दिवशी प्रश्न विचारला, बाळा असं काही तू जाणलंस का? जे एक जाणल्यानंतर सगळं जगातलं जाणलं जातं, असं काही जाणलंस का? काही लक्षात येईना. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैषयिक, सांख्य, योग सगळ्या शास्त्रातलं चिंतन केलं, पण उत्तरच काही लक्षात येईना. आणि मग सांगितलं, पिताजी मला कळत नाही, मी ते जाणलं नाही, तुम्ही सांगा. नंतर उद्दालकाने ब्रह्मज्ञान सांगितलं. काही नेनोनी आन एक विठ्ठलची जाण. एक परमात्मा जाणल्यानंतर जगातलं सगळं जाणलं जातं. हे साध्य आहे. आणि साध्य मिळवत असताना काही साधन आहेत, साधनही कळत नाहीत महाराज. कशानं मिळवावं हेही कळत नाही. जगाला पहिल्यांदा साधन सांगावं याकरता जगद्गुरु तुकोबार आहे. आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं साध्य कमवण्याकरता त्याचं साधन अभंगाच्या पहिल्या चरणात, पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत भावे. घेतात जनाची नावे, घेतात जनाची नावे, लेखे माझी वाचा तुटी, लेखे माझी वाचा तुटी. येतात जनाची नावे, येतात जनाची नावे, लेके माझी वाचा तुटी, लेके माझी वाचा तुटी. जीवनामध्ये माणसाने पुण्यवंत व्हावं का? पुण्याचा फायदा आनंद आहे. हो, म्हणून आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अशा मिळवल्या जातात. ज्ञानवंत, कलावंत, गुणवंत,
तसं पुण्यवंत. पुण्य ही अदृश्य शक्ती आहे. ज्या अदृश्य शक्तीच्या द्वारे आपल्याला अनुकूलता प्राप्त होते त्या शक्तीचं नाव आहे पुण्य. आणि ज्या अदृश्य शक्तीच्या माध्यमातून दुःख प्राप्त होतं त्या शक्तीचं नाव आहे पाप. पाप आणि पुण्य या दोन अशा प्रकारच्या शक्ती आहेत. पुण्य ही एक शक्ती आहे. या पुण्याचे प्रकार आहेत. धार्मिक पुण्य, नैतिक पुण्य, आध्यात्मिक पुण्य आणि भक्तिजन्य पुण्य. धार्मिक पुण्य आपल्या वाट्याला आलेलं कर्म, ज्याला धर्म म्हणतात, तो धर्म आपण स्वीकारणं, अर्थात त्या मार्गातून चालणं. ज्ञानोबारांनी 3ऱ्या अध्यायामध्ये खूप चिंतन मांडले या धर्माच्या बाबतीमध्ये. माणसाने आपल्या धर्माप्रमाणे वागावं. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात सोनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज. खूप दिवस हाल केलं महाराज. आळंदीजवळ तुळापूरचा संगम आहे, तिथं डांबलं गेलं. आमचा धर्म स्वीकार. खूप यातना दिल्या महाराज, सांगू सुद्धा वाटत नाही त्या. पण शेवटचा श्वास सुटेपर्यंत धर्म सोडला नाही. गुरु गोविंद सिंहाची 2 कोवळी मुलं, अरे आमचा धर्म घे. भिंत रचणं चालू होतं. भिंतीच्या मध्ये दोघे उभे केले आणि भिंत रस्ता रस्ता ओठापर्यंत आली. शेवटी सांगितलं आता तरी बघा, मरावं लागणार आहे. गुरु गोविंद सिंहाच्या 2 मुलांनी सांगितलं मरू पण धर्म बदलणार नाही. शेवटी विटा रचल्यावर आणि 2 कोवळी मुलं मध्ये मेली. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे, धार्मिक पुण्य आहे, नैतिक पुण्य आहे. धर्म आणि नीती या 2 गोष्टी यांची सांगड घालावी लागत असते. एक उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणातले गुरु दादूजी कोंडदेव आम्ही आमच्या लहानपणात इतिहासात ऐकले. आता माणसं आपल्या स्वार्थाप्रमाणे इतिहास बदलू लागली, हा भाग सोडून द्या. दादूजी कोंडदेव ज्यांनी घोड्यावर कसं बसावं, भाला कसा फेकावा, तलवार कशी उचलावी, ढाल कशी धरावी, सगळं युद्ध करण्याचं महाराजांना शिकवले. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, अभिषेक झाला. एकदा दादोजी कोंडदेव उन्हाळ्याचे दिवस आणि एका आंबऱ्यातून चालले होते. एक झाडाला आंबा पाडाला आलेला होता. हवा सुटली, हल्ल्यामुळे तो तुटला आणि समोर पडला. चांगला पिवळा धमक आकर्षक आणि सुगंध पाहिल्यानंतर दादोजी कोंडदेवानी तो आंबा उचलला आणि खिशात घातला. एक लहान मुलांना प्रश्न विचारतो, बाळाओ विचार करून काम करावं का काम करून विचार करावा? बोला. विचार करून काम करावं का काम करून विचार करावा? हा, विचार करून. वा, हुशार आहेत. काम करून विचार नाही करायचा, विचार करून काम करायचं. दादोजी कोंडदेवाच्या लक्षात आलं, मी आंबा उचलला, खिशात घातला, पण हे खिशात घातलं नीतीच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे. प्रत्येकाला 2 मन असतात, एक बाहेरचं मन, दुसरं आतलं मन. आतल्या मनानं उत्तर दिलं, अरे तू आंब्याची चोरी केलीस, आंब्याच्या मालकाने तुला आंबा दिला नाही किंवा पैसे देऊन विकत घेतलं नाही, गुपचूप उचललास आणि खिशात घातलास, आंब्याची चोरी केलीस. दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि सांगितलं, शिवबा माझ्या हाताने आज गुन्हा केला आहे, खांद्यापासून हात काढून टाका, शिक्षा द्या मला. महाराज म्हणाले, हे राज्य तुमचं आहे, तुम्ही सगळं शिकवलं मला युद्धाचं, आणि दुसऱ्याचं कसं असेल, सगळ्या राज्यावर तुमची सत्ता आहे. ते कायद्याचे मुद्दे मला चालत नाहीत, फक्त मला एकच कळतंय की माझ्या हाताने आंबा उचलला आहे आणि त्याची शिक्षा मला हवी आहे. शेवटी शिवाजी महाराजांनी शिक्षा दिली, पण वेगळी दिली. हात काढून नाही टाकला. सांगितलं, तुम्हाला याच्याकरता मी शिक्षा देतो, आयुष्यभर एकाच भाईचा सदरा वापरा.
एकाच बाईचा शर्ट ही तुम्हाला शिक्षण नीती आहे महाराज. आपल्या देशामध्ये अशी नीती निर्माण झालेली. नीतीचं पुण्य आहे, अध्यात्माचं पुण्य आहे, भक्तीचं पुण्य आहे आणि धर्माच्या दृष्टिकोनातून देखील वेगळे वेगळे पुण्य आहेत. आपल्या धर्मामध्ये यज्ञ करण्याचं विधान आहे. यज्ञाने प्राप्त होणारं पुण्य ते पुण्यच आहे. पण बाकीच्या सगळ्या पुण्याच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय पुण्यवंत होण्याकरता मार्ग सांगतात. घेता सज्जनांची नावे. पुण्य करणं वेगळं आणि पुण्यवंत होणं वेगळं. फार मोठा विषय महाराज. हा विषय सांगण्याकरता मला कमीत कमी 2 तास पाहिजे. थोडी माफी मागतो. येतानाच आमचं गाडीचं टायर पंक्चर झालं, त्याच्यामुळे 15 मिनटं उशीर आलो. आपण पुण्यकर्म करतो पण ते सांभाळलं जातं असं नाही महाराज. कारण सांभाळण्याचं ज्ञान हवं आहे. तुकाराम महाराजांना एवढ्या करता आज्ञा करावी लागली. आता नकार भाई नकार, आता नकार भाई नकार, नकार भाई नकार, आता नकार आहे गाठी ते लुटवू लोकार. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आहे गाठी ते लुटवू लोकार. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई. आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे. तुम्ही जे मिळवलंय ना ते लोकांना लुटू देऊ नका. असा मोठा विचार आहे. आपण पुण्यकर्म करतो पण ते सांभाळू शकत नाही. थोडं काही मुद्द्याचं सांगतो. पहिला मुद्दा आहे. बरेच दिवस महाराज कीर्तनात जे विठ्ठल झाल्यानंतर कीर्तनकार असं दर्शन का घेतात हेच कळत नव्हतं मला. एका मोठ्या साधूला विचारलं, महाराज कशा करता करावं? त्यांनी सांगितलं, महाराज आपण पूजा केली आहे, भजन केलं आहे, नामचिंतन केलं आहे, कीर्तन ऐकलं आहे, अनुष्ठान केलं आहे. जागा सोडत असताना असं पृथ्वी मातेचं दर्शन घ्यावं. नाही घेतलं तर इंद्रादी देवता सूक्ष्म रूपात असतात आणि आपण केलेलं पुण्य ते लुटून घेऊन जातात. आपण निष्काम कर्मयोगी, आपल्या पदरात काहीच राहत नाही महाराज. त्याच्याकरता खालचं असं दर्शन घ्यावं लागतं. दुसरी गोष्ट, आपण केलेलं पुण्य किंवा परमार्थातली साधना लोकांना सांगू नये. सांगितली तर आपलं पुण्य नष्ट होत असतं. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलाय. नाना कृषीवल आपुले पांगरवी पेरिले तसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी पेरतो आणि रासनी करतो किंवा कुलीन स्त्री आपले अवयव झाकून बसते, तसं साधकाने आपली साधना गुपचूप करावी, लोकांच्या पुढे प्रगट करू नये. आणि प्रगट केली तर राहत नाही महाराज. पंढरपूरला रामसुखदाजींचा सत्संग झाला. फार महान संत महाराज, मूर्तिमंत श्रीमद भगवद्गीता म्हणजे रामसुखदाजी. आपण त्यांची कुठं एखाद्या फेसबुकवर काही उतारे तुम्ही वाचा, किती सुंदर उतारे. बहुजन लोकांकरता सत्संग वेगळा आणि साधकाकरता सत्संग पहाटे ते राहत होते त्यांच्या ठिकाणावर. आम्ही पहाटेच्या सत्संगाकरता जात होतो. एके दिवशी त्या घराच्या पुढे जायला आणि एका त्या काळात ज्या गाडीची किंमत 50 लाख रुपये असेल अशा फार मोठ्या किमतीच्या गाडीत बसून एक साधक आला, उतरला. धोतर नेसलेला, साधा शर्ट, डोक्यावर मोठी शेंडी. आम्ही आमचे प्रश्न विचारत होतो, स्वामी आमच्या प्रश्नाचं उत्तर देत होते, आमचं समाधान होत होतं. आमचं सगळ्याचं झाल्यानंतर त्याने प्रश्न विचारला, स्वामीजी मला एक अडचण आहे. भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेले, पुन्हा कितीतरी मी हाक मारतो पण येत नाही, काय चुकलंय माझं? आम्ही तर तोंडातच बोट घातलं. एवढा श्रीमंत माणूस आणि एवढ्या पद्धतीपर्यंत जातो. स्वामींनी सांगितलं, तू आलेला अनुभव लोकाला सांगितलास त्याचा दुष्परिणाम आहे.
न सांगावे वर्म जनी असो जावा भ्रम जनी असो जावा भ्रम जनी असो जावा भ्रम लागतील पाठी रीती होतील हिमपुटी. समाज आपल्या मागे लागल आणि आपली सगळी वजाबाकी होऊन जाईल म्हणून सांगू नये महाराज. एखादं आंब्याचं झाड लावायचं आहे, आंब्याचं छोटंसं कलम आहे, आपण लावलं पण लावल्यानंतर त्याला कुंपण घालावं लागतं. का? एखाद्याचा पाय पडला मोडून जाईल किंवा एखादा पशु शेंडा खाऊन टाकील, त्याच्याकरता कुंपण घालावं लागतं. तो तेच आंब्याचं झाड का मोठं झालं, हत्ती जरी त्याच्या बुडाला बांधला तरी काही होत नाही त्याला. तसं आपली साधना जोपर्यंत पूर्व काळात आहे तोपर्यंत कोणाला सांगायची नाही, आणि सिद्ध अवस्था झाल्यानंतर मात्र सांगितल्या शाहू राहू नये. का? कृतज्ञपणाचा दोष येईल, जाळू नये नाव पावले निपार, मागील आधार बहुतांचा. म्हणून आपण लोकांना नंतर सांगावं, सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर सांगावं. साधक अवस्थेमध्ये आपलं पुण्य सांभाळत असताना संसारातला आशीर्वाद देऊ नये. माझ्या मुखा वाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा. तुम्हाला मुलगा होईल, तुमचा कोर्टातला खटला तुमच्यासारखा होईल. निवडणूक लागल्यानंतर एखादा उमेदवार आला आणि तो म्हणतो आशीर्वाद द्या. महाराज आपल्याला फार वनवास आहे. उमेदवार येतात, द्या आशीर्वाद. द्यावा का? नाही द्यावा, देऊच नाही खरं. का बरं? ज्याला आपण तुम्ही निवडून याल असं एवढं जरी म्हटलो आणि तो निवडून आला, तो मांसाहारी आहे, दारू पिणारा आहे, व्यभिचार कर्म करणारा आहे आणि भ्रष्टाचारी आहे. त्याच्याकडून होणारी जी पाप आहेत त्या पापात आपल्याला सहभागी व्हावं लागतं. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांचे पतन तारखे, दोघांचे पतन तारखे, दोघांचे पतन तारखे. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांचे पतन तारखे, दोघांचे पतन हाय पाप जने दिले दिले अनुमोदन, दोघांची पतन तारखेची, दोघांची पतन तारखेची. रे बाबा दिले अनुमोदन, दोघांची पतन तारखेची. दोघांना पाप सारखे महाराज. का ना अनुमोदन दिलंय. कृत पाप, कारित पाप, अनुमोदित पाप. पापाचे प्रकारे त्याच्यामध्ये अनुमोदित पाप होते. आपण गावाचे पंचायतचे इलेक्शन आहे आणि गावातलाच माणूस आहे, आलाय उमेदवार होऊन, आणि मग त्याला आशीर्वाद द्यायचा का नाही द्यायचा? दिला तर त्याच्या पापात सहभागी व्हावं लागतं. नाही दिला गावात राहायचं, मधला मार्ग काढायचा. काळजी करू नका, दोन्हीकडे चालतं. काळजी करू नका, पडाल. दोन्हीकडे चालतं. अवघड आहे महाराज. आपलं पुण्य सांभाळणं इतकं सोपं आहे? अवघड आहे, अवघड आहे.
कोणाला आशीर्वाद प्रपंचातला देऊ नये. आपण केलेल्या साधनेचा अनुभव कोणाला सांगू नये. आपण कदाचित एखाद्या वेळा देवाच्या चरणावर एखाद्यानं गुलाबाचं सुगंधी फूल वाहिले, नंतर मागून गेलो आपण, दर्शन घेतलं आणि त्या गुलाबाच्या फुलाचा मोह निर्माण झाला आणि ते फूल उचललं आणि सुगंध घेत राहिलो, पुण्याचा नाश होतो. देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती, संकल्पाशी होती विकल्पते. निर्माल्याचा उपयोग करायचा नाही, केला तर आपण आपलं पुण्य नष्ट होतं. बहुतेक आपण खेड्यातले आहोत, शेतात काम करतोय, पण शेतात कोणतंच झाड नाही आहे, ते झाड उंबराच आणि कडक ऊन आहे. उंबराच्या झाडाच्या सावलीला शहाण्या माणसाने बसू नये. का बरं? त्याचं कारण असं आहे, जेव्हा भगवान नरसिंह परमात्म्याने हिरण्यकश्यपूचा काटा काढला आणि काटा काढल्यानंतर नखात जे विष होतं ते विष उंबराच्या झाडात नख रोवून बुडवलं. झाडाने विचारलं, महाराज मी असं वाचले, त्या झाडानं विचारलं, देवा एवढं वाईट विष तुम्ही माझ्या अंगात सोडलंय, आम्हाला याचा काही फायदा? तेव्हा भगवान नरसिंह परमात्म्याने त्याला वर दिलाय, तुझ्या सावलीला जो बसेल त्याचं पुण्य तुला मिळेल. बसू नये उंबराच्या सावलीला. आणि अति संकट असलं, आपलं पुण्य जाऊ द्यायचं नाही म्हटलं, त्याला एक मार्ग आहे. काय मार्ग आहे? बसल्यानंतर नरहरी 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 नामाचं चिंतन करावं, मग पुण्य आपलं आपल्याजवळ राहतं. आहेत प्रत्येक अडचणीला मार्ग असतात. परान्न खाल्ल्यानंतर आपलं अन्न पुण्य जातं महाराज. त्यातल्या त्यात पौर्णिमा, अमावस्या पर्व काळ आहे. 2 15 दिवसाला सांधणारा काळ तो पौर्णिमा आणि 2 महिन्याला सांधणारा काळ ती अमावस्या. अमावस्या फक्त संतती उत्पत्ती करता वाईट आहे, पण असं शास्त्रात चिंतन आहे, पौर्णिमेला एखाद्याचं अन्न जर खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला जर एखाद्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. सिद्धांत आहे. आता मला एक अडचण वाटते, आमच्यासारखे कीर्तनकार भटके विमुक्त जातीतले 5-5 6-6 दिवस बाहेरच्या बाहेर घरचं कधी खावत. मग अशा करता महाराजांनी एक मार्ग सांगितला तुकोबाराने, राम म्हणे ग्रासो ग्रासी तो नर जेविला उपवास, पवित्र ते अन्न हरि चिंतन भोजन, हरि चिंतन भोजन, हरि चिंतन भोजन, पवित्र ते अन्न, हरि चिंतन भोजन, हरि चिंतन भोजन, हरि चिंतन भोजन, भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत जेवण करावं, ते पवित्र अन्नस. आणि जर कदाचित जेवता जेवता थोडा विसर पडला तर तो भरून काढण्याकरता ज्या घरात आपण अन्न खाल्लंय त्या घरातलं एखादं लहान लेकरू असेल त्याच्या हातात पैसे घाला. बरं नसेल लहान लेकरू, तुमचं देवघर कुठे ते मला बघायचं म्हणा, आणि देवघरात पैसे ठेवून द्यावे. मार्ग असतो त्याला. आपलं पुण्य सांभाळण्याकरता फार दक्ष राहावं लागतं. ऐसा लाभ बांधा गाठी, हो आपले केले आपण खाय, तुका वंदी त्याची पाय. पुण्य सांभाळावं लागतं. जसं ज्ञान सांभाळण्याकरता जागं राहावं लागतं, कला सांभाळण्याकरता प्रॅक्टिस लागते, पुण्य सांभाळण्याकरता फार मोठं दक्षता लागते. तुकोबाराय म्हणतात पुण्यवंत व्हावं, पण घेत असताना साधन काय घेता,
सज्जनांची नावे. सज्जन व्यवहारातला सज्जन वेगळा आहे. एका गालात मारलं ते दुसरा गाल पुढे करतो. गुळगुळीत भेंडीची भाजी सज्जन म्हणत नाही त्याला, तो दुबळ आहे. अन्यायाला प्रतिकार केलाच पाहिजे महाराज. हो, शास्त्र असं सांगतंय, दया तिचे नाव भूतांची पाळण अनेक निर्दळण कंटकाचे. कंटक असेल त्याचं निर्दन करायला हरकत नाही महाराज. नुसतं भिवून आपण गप्प बसलो म्हणजे सज्जन ठरणार नाही. सज्जन त्याला म्हणतात, सत् स्वरूपामध्ये ज्यांचं जीवन एकरूप झालंय त्याला म्हणतात सज्जन. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविते विठोबाची. परमात्म्याच्या चिंतनामध्ये ज्यांची वृत्ती एकरूप झाली ते सज्जन आहेत. आणि त्यांच्या सज्जनाचं नाव घेतलं की माणूस पुण्यवंत होतो. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञा. ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता निजांग होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. तुकोबऱ्यांचं नामचिंतन करताना तुकाराम तुकाराम नाम घेता त्यांच्या नामात सामर्थ्य असते. तर वास्तविक देह आणि नाव याचा संबंध नसतो, परंतु त्यांच्या अनुभूतीच्या आणि साधनेच्या दृष्टिकोनातून असा बदल झालेला असतो. देहातही बदल होतो आणि नामातही बदल होतो. भक्ती करणाऱ्या महापुरुषाच्या जीवनात देहात सुद्धा बदल होतो. थोडा इतिहास सांगून जातो. 700 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये 108 संतांचा अवतार एका वेळेला झाला. आणि त्या काळात 2 संत वयोवृद्ध होते. एक वैराग रागरसी गोरोबा काका महाराज आणि दुसरे कान्हो पाठक, ते वयोवृद्ध होते. प्रकार असा झाला, तत्कालीन राजाला कोणीतरी सांगितलं कान्हो पाठकांना परीस मिळालाय. राजाने बोलून घेतलं दरबारात, महाराज मला समजलंय तुम्हाला परीस मिळालाय म्हणतात. त्या परिसाचा परिणाम असा असतो की नुसतं लोखंडाला चिटकवलं की सगळं सोनं होतं. परीस तुम्हाला प्राप्त झालाय. तुम्हा साधू लोकाला परिसाची काय गरज आहे? सोन्या आणि माती आम्हा समान हे चित्ती म्हणणारे तुम्ही काय करायचं? तुम्हाला तो परीस मला देऊन टाका, मला राज्य चालवायचं आहे. कान्हो पाठक म्हणले, राजे तुम्हाला चुकीचं कळालंय. मला परीस मिळाला असं नाही, माझं शरीरच परिसरूप झालंय. खरं खोटं पाहण्याकरता राजाने कंबरेची तलवार उपसली आणि कान्हो पाठकांच्या शरीराच्या जवळ नेता क्षणी लोखंडाची तलवार सोन्याची बनली. दरदरून घाम फुटला. अरे बापरे, एवढं सामर्थ्य! पाय धरले, सांगितलं माफ करा, कळालं नाही मला. आणि या प्रसंगामुळे तुमच्या आडनावाच्या पाठीमागे अगोदर नुसतं पाठक होतं, आता राजपाठक हे नाव तुमच्या आडनावाला लागेल. असा इतिहास आहे मला. ज्ञानोबाराने समाधी घेतल्यानंतर पहिलं समाधी पुढे कीर्तन जर कोणी केलं असेल ते कान्हो पाठकांनी. आणि आजही त्यांचा वंश पुण्याला हे राजपाठक. आणि आजही ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी पहिलं कीर्तन करण्याचा मान त्यांना आहे. हे काय सांगतो? देह बदलतो. जसा देह बदलतो त्या देहाच्या संबंधित ठेवणारे जे नाव आहे ते नाव देखील बदलतं. ज्या महात्म्याच्या एखाद्या वस्तूला स्पर्श झाल्याबरोबर ती वस्तूसुद्धा पवित्र बनते. त्या वस्तूमध्ये बदल होतो. आणि त्या महात्म्याच्या आयुष्यामध्ये संपूर्ण जे नाव आहे त्यांना ते नाव त्यांच्या परिणामामध्ये असं होतं की ते नाव घेतल्यानंतर पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे, हा नियम आहे महाराज. महाराज तुम्ही सांगताय तुमचं